आणि यानंतरची बातमी कोल्हापूरमधून आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू झाली आहे। आजपासून पुढचे 15 दिवस देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजदाद सुरू राहील। मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हे सगळे दागिने करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यामध्ये ठेवले जातील आणि त्यानंतर याची संपूर्ण माहिती सार्वजनिक केली जाईल। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांचं मूल्यांकन करायला सुरुवात झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हे मूल्यांकन आजपासून सुरू झालेलं आहे। साधारण आपण बघितलं तर 2021 पासून आतापर्यंत मूल्यांकन झालं नव्हतं आणि आता 2021 पासून आतापर्यंत जे देवीच्या चरणी दान अर्पण झालेलं आहे दागिन्यांच्या स्वरूपात त्याचं मूल्यांकन आहे ते सुरू झालेलं आहे। चांदीचे दागिने असतील किंवा सोन्याचे दागिने असतील यांचं हे मूल्यांकन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू झालेलं आहे। पुढचे साधारण 15 दिवस हे मूल्यांकन सुरू राहील अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर चांदीचे पाळणे, त्याचबरोबर चांदीची जोडवी, चांदीचे मंगळसूत्र असतील अशा पद्धतीचे वेगवेगळे जे चांदीच्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी देवीच्या चरणी अर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं। हे सगळं मूल्यांकन झाल्यानंतर साधारण 15 दिवसांनी हे मूल्यांकन पूर्ण होईल आणि ते झाल्यानंतर देवीच्या चरणी दागिने किती अर्पण झाले, त्याचबरोबर चांदी किती अर्पण झाली याची सगळी माहिती आहे ती या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ही दरवेळी जाहीर करत असते। तशाच पद्धतीने यावेळी देखील म्हणजे 2021 पासून 2024 पर्यंत करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी किती दागिन्यांचे या ठिकाणी अर्पण झालेले आहेत त्याचं मूल्यांकन किती झालेलं आहे हे सार्वजनिकरित्या कळवण्यात येणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।